3 शहाळी आहेत। ह्या शहाळ्याची आज मी करणार आहे। ही कोवळी शहाळी आहे, ती बघा, अगदी साईची शहाळी म्हणतात ना, पातळ, ह्याच्यापेक्षाही पातळ असलेली चांगली। हे जर असं जुन, या शहाळ्याची 2 प्रकारे भाजी होते, एक आलं लसूण पेस्ट घालून नुसती, किंवा भाजाडीचं जर असं वाटप घालून मटणासारखी लागतात। आज ही शहाळ्याची भाजी करणार। ही पातळ 2 शहाळी एकदम पातळ होती, ह्याच्यासारखी म्हणतात, साईसारखी असतात बघा, हे शहाळ, आणि हे जरा खोबरं, ते म्हणजे शहाळच आहे पण जर अजून। त्याच्यासाठी ह्या शहाळ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, माझ्याजवळ बटाटा होता म्हणून मी उकडलेला बटाटा जरा घेतलाय, पातळ चिरला आहे। हे 2 कांदे बारीक मध्यम आकाराचे मोठे असे 2 कांदे बारीक चिरले। हे भाजलेलं चून, हे पाव वाटी खोबरं घेतलंय, 2 पाकळ्या 5-6 पाकळ्या लसूण, 1 मिरची आणि 1 इंच आलं असं घेतलेलं आहे। 1 टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि शहाळ्याचं पाणी ठेवलेलं आहे। पाण्याऐवजी, साध्या पाण्याऐवजी शहाळ्याचं पाणी दबदबीत करणार आहे। ही शहाळ्याची भाजी मी दबदबीत करणार आहे, त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य। आता मिरची पूड, शहाळ्याच्या भाजीसाठी लागणारी ही हळद पूड अगदी थोडी, ही 1/4 चमचा मिरची पूड, आणि हे 2.5 चमचा भाजका मसाला, ह्यालाच मालवणी मसाला म्हणतात। सुपारी एवढी चिंच, ही माझी जुनी चिंच असल्यामुळे जरा काळी दिसते, ही चिंच ह्या भाजीत घालायला हवी। चवीपुरतं गूळ आणि मीठ हे साहित्य। हे 4 चमचे मी हे 4 चमचे मी तेल घातले, तेल तापलेलं आहे। आता मोहरी, मोहरी तडतडली की लावाला बटाटा असला, हा कढीपत्ता आणि हे हिंग, जर अशी हिंग पावडर ही घातलेली आहे। आता जरा झाकण ठेवून 1 सेकंदाचा वास आला फोडणीला की हा कांदा घालायचा, हा बारीक चिरलेला कांदा घालायचा, आणि त्याच्यावर चवीपुरतं मीठ घालायचं। 1 मिनिटभर मी कांदा बावट ठेवलेला, कांद्यावर मी मीठ घातलं, तर असं ढवळायचं। आणि आता हे धरून टोमॅटो बारीक चिरलेला आहे, हा बारीक चिरलेला टोमॅटो वर घालायचा, परत मिनिटभर ठेवायचं, म्हणजे बाजूने आपोआप तेल सुटतं। आणि हे चांगलं बावलं की ह्याच्यावर शहाळं घालायचं। बटाटे उकडलेले आहेत म्हणून साधे पातळ चिरलेला बटाटा घातला की नुसतं घालायचं, नाही बटाटा घातला तरी चालतो, आपली आवड। आणि असं दबदबीत केलं शहाळ्याचं की खूप सुंदर लागतं। ह्याच्यात मी मीठ घातलेलं असल्याने हे शिजण्यासाठी झाकण 1 मिनिट मारून, हा टोमॅटो आणि कांदा थोडा बावला, हा बघा, आणि जरा बाजूने तेलही सुटलेलं आहे। हे जरा आधीचं जुन खोबरं असतं शहाळ्याचं, ते आधी टाकायचं। हे आधी ते ढवळून घ्यायचं, चांगलं ढवळलं की हे पातळ खोबरं आहे बघा, हे आता टाकायचं। ह्याच्यात आलं लसूण पेस्ट सुद्धा घालतात, मग ही सुकी भाजी, पण आता मी जी दाखवणार आहे ही दबदबीत भाजी दाखवणार, असं पळीवडी सारखी होणार आहे, त्यामुळे ह्याच्यात आलं लसूण पेस्ट घालणार नाही, भाज्यांतच आलं लसूण पेस्ट येणार। ही आता फक्त आपण हळद पूड घालायची, जरा वाफ आली की मग बटाटा घालायचा, आणि मग नंतर मिरची पूड आणि बाकीचा मसाला घालायचा।
हा जो बटाटा आहे तो घालणार. या बटाट्याला सगळं लागलं घातलेला की हे मालवणी मसाला घालणार. वाफ यायला द्यायची. ह्याला 1 मिनिटभर झाकण मारून ठेवायचं आणि मग थोडं पाणी घालायचं. भाजणीचं पळीवडीची करत असल्यामुळे त्याला पाणी कुठच्याही प्रकारे करू शकतो. हा शहाळ्याची भाजी आपण मिरची घालून करू शकतो. ओली मिरची घालून, आलं लसूण पेस्ट लावून, वाटप न घालता करू शकतो. आज ही दाखवते ही भाजणीचं वाटप. आता हे 2 मिनिटं मी झाकण मारून ठेवणार आहे. आता ही जरा वाफ आलेली आहे आणि आपण आता हे पाणी घालायचं. हे शहाळ्याचं पाणी ठेवलेलं बघा, ते पाणी पहिलं घालायचं. आपण झाकणावर पाणी ठेवतो. झाकणावर पाणी ठेवल्यामुळे ते पाणी गरम होतं, त्यामुळे ते पाणी घालायचं. खोबरं शहाळ्याचं असतं, त्या ताटात आपण टाकलेलं असतं तिथे तेही पाणी घालायचं, कारण त्यात सत्व असतं. जरासं ताटात पाणी घालायचं, जरा चमकतं, आणि ते घालायचं. आता हे बरोबर 3-1 मिनिटात भाजी शिजणार, कारण शहाळं जास्त शिजवता नाही. शहाळं जास्त शिजवलं हे लागलं. इथं तर शहाळं दिसायलाही हवं आणि पातळ शहाळं असल्यामुळे शिजवण्याची जास्त गरजही नाही. आणि ह्याची चव बघायची. वाटलं तर मिरची पूड आपल्याला हवी असल्यास चवीप्रमाणे घालायची. आणि ही 2-3 मिनिटं हे करून झालं, त्याला चांगली उकळी आली की मग ते आपण भाजणीचं वाटप असतं, त्यात चिंच आहे, खोबरं आहे, कांदा आहे, आलं आणि लसूणही आहे भाजलेलं, ते त्यात घालायचं. भाजी तयार. आता हे जे मीठ आहे ना, हे मीठ आता जे ठेवलेलं आहे मगाशी कांद्यावर घातल्यामुळे हे मीठ आता घालायचं, कारण शिजताना घातल्यामुळे त्या शहाळ्याला ते लागून येतं, चव येते. हे झाकण मारायचं आणि वरून असं परत आपण हे पाणी घालायचं. 3-1 मिनिटं झालेली आहेत. बघा, ह्याला उकळी चांगली फुटलेली आहे. आता आपोआपच ह्यात शिजलेलं आहे. आता आपण यात जे भाजलेलं हे होतं ते वाटप घालायचं आहे. आता चवीपुरतं हे गूळ घालायचं. पहिलं गूळ मिक्स व्हायला हवं. वरनं जरा मला मसाला कमी वाटला म्हणून थोडा पाव चमचा तिखट आणि हा 1 चमचा 1 बोट चमचा भाजका मसाला. हा घरगुती आहे, ह्यालाच मालवणी मसाला असं म्हटलं जातं. चांगलं असं मिळून आलं की हे आपण ताटावर गरम पाणी ठेवलेलं आहे बघा, ते जरा असं घालायचं. म्हणजे गरम पाणी घातल्यानंतर जास्त वेळ हे होत नाही, उकळी लवकर येते, कारण हे शिजताही नाही. खूप शिजल्यावर ते कसं तरी लागतं. तेही बघा, हे शहाळी तुम्हाला दिसतंय ते बघा, बटाटा सुद्धा उकडलेला असतानाही दिसतोय, असं हे दिसायलाही हवं. आता हे मी भाजलेलं भाजणी हे वाटप हे सगळे ह्यात घालणार आहे. हे खोबरं ह्यात घालून चांगलं ढवळलं. जरासं मी पाणी घातलं, कारण थंड झाल्यानंतर ती अगदी जाड होणार, मग ते बरोबर नाही. आणि आता ही वरनं कोथिंबीर घालायची. झाली, शहाळ्याची भाजी माझी तयार झाली.
हा सुंदर वास येतोय बघा. शहाळ्याची भाजी तयार. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लक्ष्मी किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.